ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांना कोटी कोटी प्रणाम. हे वडाचं झाड आहे आणि हे वडाच्या झाडाचं झाड आणि हे छोटंसं फांदी आलेली ती स्वामी समर्थांच्या डोक्यावर आली छत्रीसारखं. आणि आज मी 11 वेळा तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प केला आहे. तो स्वामींनी माझ्याकडून पूर्ण करून घ्यावा. आणि ब्रह्मांडांचे नायक आहेत ते, त्यांना म्हणजे तुम्ही कुठलंही म्हणजे तारक मंत्र म्हणा किंवा नामस्मरण म्हणा किंवा तुम्ही जे काही कुठलं म्हणजे 3 महिन्याचा संकल्प करूनच तुम्ही करायचं. संकल्प केल्यानंतर स्वामी समर्थांना आपली जी इच्छा आहे ती आपण स्वामी समर्थांना सांगायची. तर त्या इच्छा आपण सांगितली पण संकल्प करून करायचं. एक तांब्याचं भांडं घ्यायचं. त्या तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन 3 वेळा तुम्ही 2 वेळा पाणी खाली सोडायचं असं ह्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये. आणि तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ते बोलायचं. तुमचं नाव घ्यायचं आणि नंतर तुमचं गोत्र कुठलं असेल, तुम्हाला माहिती नसेल गोत्र तर तुम्ही कश्यप म्हणायचं. आणि ते हे करून मग स्वामींचं तुम्ही हे करायचा संकल्प करायचा. संकल्प करूनच करायचा. संकल्पामध्ये जादू खूप आहे आणि संकल्प केल्यानंतरच तुम्ही म्हणजे आज मी 11 वेळा तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प केला आहे आणि आज तो माझ्याकडून स्वामी पूर्ण करून घेणार आहेत. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या नावामध्ये जादू आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. हा आज संकल्प केला आहे तो एक माझ्या मैत्रिणीसाठी. आपण आपल्यासाठी तर करतो पण इतरांसाठी केलेला संकल्प खूप छान असतो की आपण इतरांसाठी काहीतरी करतो. माझी एक जिवलग मैत्रिणी आहे, तिच्यासाठी मी आजचा संकल्प केलेला आहे. स्वामींनी तो आज माझ्याकडून पूर्ण करून घ्यावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव